जालन्यातील भाजपच्या बॅनरवरूनही अजित पवार गायब। मुंबई ठाण्यानंतर जालन्यातील लाडक्या बहिणीच्या बॅनरवरून फोटो गायब। गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर। गोसेखुर्दमधील विसर्गामुळे जिल्ह्यातील मुख्य मार्ग बंद। गडचिरोली नागपूर महामार्गावरील वाहतूक बंद। शरद पवार आज बारामती दौऱ्यावर। पवारांना भेटण्यासाठी गोविंद बाग निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांना हायकोर्टाचा दिलासा। आयकर विभागाने बजावलेल्या नोटिसा कोर्टाकडून रद्द। जेएनयूमध्ये सुरक्षा अभ्यासाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं सेंटर सुरू। गेले 2 वर्ष सुरू असलेल्या प्रयत्नांना यश। विलासरावांच्या कार्यकाळात जेएनयूला 1 कोटींचा निधी। बीडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हारांच्या आणि फुलांच्या दरात वाढ। शेवंती 500 रुपये किलो तर गजरा 900 रुपये किलोवर मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा। कांद्याच्या दरात क्विंटल मागे 200 ते 250 रुपयांची घसरण। नाफेड एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा खुल्या बाजारात येणार। सोलापूर विमानतळ लवकरच प्रवाशांच्या सेवेत। जिल्हाधिकाऱ्यांकडून विमानतळाची पाहणी। डीजीसीएची टीम संध्याकाळी विमानतळाची पाहणी करणार। गणेशोत्सवाचे 5 दिवस उलटून ही पुणे शहरातील हजारो सीसीटीव्ही बंद। विसर्जन मिरवणुकीआधी सर्व सीसीटीव्ही सुरू करण्याची पालिकेची ग्वाही। हवामान विभागाकडून आज विदर्भात पावसाचा रेड अलर्ट तर खान्देशसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला पावसाचा येलो अलर्ट। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले। जायकवाडीतून 9432 क्युसेकने विसर्ग सुरू। गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरू। हिंगोलीतील येलदरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ। येलदरी धरणात 73% पाणीसाठा। शेतकऱ्यांची चिंता मिटली। रिझर्व्ह बँकेचा ऍक्सिस आणि एचडीएफसी बँकेला दणका। बँकिंग नियमांचं उल्लंघन केल्याने तब्बल 2.91 कोटींचा दंड। 2 वर्षात पेट्रोल डिझेल वाहनांप्रमाणे होईल इलेक्ट्रिक वाहनांची किंमत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोठा दावा। टाटा मोटर्सकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती 3 लाखांपर्यंत कपात। नेक्सॉन ईव्ही 3 लाख तर पंच ईव्ही 1,20,000 स्वस्त। पंतप्रधान मोदींना चीन प्रश्न हाताळता आला नाही। चीननं भारताचा दिल्लीच्या क्षेत्रफळा इतका लढाचा भाग गिळलाय। विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा मोठा दावा। हरियाणा विधानसभेसाठी काँग्रेसकडून 31 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। कुस्तीपटू विनेश फोगाटला जुनाडा मतदारसंघातून उमेदवारी। सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं आवाहन। ऑस्ट्रेलियात लवकरच लहान मुलांच्या सोशल मीडियावर बंदी। 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियात मनाई। धावपटू अविनाश साबळे डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र। साबळे प्रथम स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी। पॅरालिम्पिक पदक विजेत्याचं मायदेशात जल्लोषात स्वागत। दिल्ली विमानतळावर फुलांची उधळण। ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।